हा 20चा समोसा आणि 10ची जलेबी तुमचं आयुष्य आर्थिक दृष्टीने उद्ध्वस्त करू शकते। विश्वास बसतोय का? इन्शुरन्सच्या नावाखाली तुमचं फ्युचर लॉक करून ठेवणारी सगळ्यात मोठी फायनान्शियल मिस्टेक तुम्ही करतायत का? आज आपण त्या एका फाईलचं पोस्टमॉर्टम करणार आहोत जी प्रत्येक भारतीयाच्या घरात सापडते। नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे की इन्शुरन्सच्या नावाखाली तुमचं आयुष्यभराचं कष्टाचं पैसे कसं हळूच, शांतपणे आणि पूर्णपणे कायदेशीर मार्गाने खाल्लं जातं। हे पैसे कोणी जबरदस्ती घेत नाही, कोणी धमकी देत नाही, तर सुरक्षितेच्या नावाखाली विश्वासात घेऊन गोड शब्दात आणि मोठ्या आश्वासनामधून तुमच्या हाताने तुमच्याकडून काढून घेतले जातात। आजचा हा विषय फक्त पॉलिसी किंवा परताव्यापुरता मर्यादित नाही, तर तो तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी, तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि तुमच्या आई वडिलांच्या उपचारांसाठी आणि तुमच्या आयुष्यभराच्या मेहनतीशी थेट जोडलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण इन्शुरन्स म्हणजे नेमकं काय आणि काय नाही हे बँक मॅनेजर आणि एजंट तुम्हाला कोणत्या गोष्टी सांगत नाहीत आणि एक चुकीचा निर्णय कसा संपूर्ण आयुष्य महागात पडू शकतो हे सगळं अत्यंत सोप्या शब्दात आणि वास्तव उदाहरणासह समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचा मुद्दा कदाचित तुमचा विचारसह तुमचं आयुष्यही बदलू शकते। तुम्हाला माहिती आहे का, 20चा समोसा आणि 10ची जलेबी तुमच्या आयुष्यातला सगळ्यात महागडा नाश्ता ठरू शकतोय? हो, बरोबर ऐकताय, कारण तुम्ही तो नाश्ता खात असतानाच कोणीतरी सुरक्षितेच्या नावाखाली तुमच्या हातात एक चमकदार खेळणं देतो। असं खेळणं जे तुम्ही 20 वर्ष खेळत राहता आणि ते हळूच तुमच्या कष्टाचे पैसे पांढऱ्या मुंग्यासारखं खात राहतात। ज्याला तुम्ही गुंतवणूक समजता ते प्रत्यक्षात आयुष्यभर गरिबीचं वॉरंट असतं। आणि आज आणखीन एक समोसा देण्याआधी आपण त्या पॉलिसी मागचं खरं खोटं उघड करणार आहोत। कोणतेही भारतीय घर बघा, गाव असो किंवा शहर, एक गोष्ट हमखास सापडते, एक जुनी फाईल रबर बँडने बांधलेली, अलमारीत ठेवलेली। त्या फाईलमध्ये असतं मुलांचं शिक्षण, मुलीचं लग्न, आई वडिलांचा उपचार आणि एक शांत आशा, माझं काही झालं तर माझं कुटुंब सुरक्षित राहावं। ती फाईल इन्शुरन्सच्या कागदांनी भरलेली असते, कारण भारतीय लोक भावनिक असतात। आपण नवीन शर्ट घेणं टाळतो, फाटके बूट घालून ऑफिसला जातो, पण सतत एकच विचार करतो, माझं काही झालं तर माझ्या कुटुंबाचं काय होईल। आणि हीच भीती काही लोक वापरतात। ते येतात नातेवाईक म्हणून, बँक मॅनेजर म्हणून, इन्शुरन्स ॲडवायझर म्हणून, ते तुम्हाला शिकवतात आणि मग एक कागद हातात देतात जो तुम्हाला ढाल वाटतो, पण प्रत्यक्षात तो कागद तुमच्या आयुष्यातील सगळ्यात महागडी चूक ठरू शकते। आज आपण त्या फाईलचं पोस्टमॉर्टम करणार आहोत। आपण पाहणार आहोत बँक मॅनेजर टार्गेटसाठी कसं अडकवतात, एजंट कमिशनसाठी कसं खोटं बोलतात आणि तुम्ही ज्या गोष्टीला सेव्हिंग्स म्हणतात ती प्रत्यक्षात तुमच्या खिशात हळूच कापत असते। आता मी तुम्हाला एक कटू सत्य सांगते, बहुतेक भारतीय गरीब राहतात कारण त्यांनी मेहनत केली असं अजिबात नाही। ते गरीब होतात कारण एक मेडिकल इमर्जन्सी सगळं आयुष्य उद्ध्वस्त करते। डाटा सांगतो, दरवर्षी 7 कोटी भारतीय फक्त मेडिकल इमर्जन्सीमुळे पॉवर्टी लाईन खाली जातात। जसं की हार्ट अटॅकमध्ये 1 लाख संपतात, ॲक्सिडेंटमध्ये 10 ते 15 लाख जातात, कॅन्सरमध्ये 20 ते 25 लाख जातात। 20 वर्षाची बचत 20 दिवसातच नाहीशी होते। मग लोक जमीन विकतात, सोने गहाण ठेवतात, मुलांचं शिक्षण थांबवतात, शाळा कॉलेज बदलतात, कारण त्यांच्याकडे खरी इन्शुरन्स नव्हती, त्यांच्याकडे होती एजंटने ढकललेली पॉलिसी, जी गरज पडली तेव्हा पूर्णपणे निरुपयोगी ठरली। खरी चूक होते लालचीमुळे। लहानपणापासूनच आपण ऐकत आलोय, पैसे वाचवा, म्हणून जेव्हा इन्शुरन्सचा विषय येतो आपण फक्त एकच प्रश्न विचारतो, मला किती पैसे परत मिळणार। एजंट लगेच ओळखतो ट्रॅप सेट झाला आहे। तो म्हणतो टर्म प्लॅन युजलेस आहे, मेलात तरी पैसे मिळतात, ही पॉलिसी घ्या, जिवंत असतानाही पैसे मिळतील, म्हणजे आंबा पण मिळेल आणि कोय पण। पण इथे येतो खरा विलन। 2000 साल आठवतंय का? 100 रुपयामध्ये 3 लिटरपेक्षा जास्त पेट्रोल मिळायचं। आज 100 रुपयामध्ये 1 लिटरही मिळत नाही। तीच नोट, तोच रंग, पण ताकद संपली। हेच या पॉलिसी सोबत होतं। समजा तुम्ही दरवर्षी 1 लाख भरता, एजंट म्हणतो 20 वर्षांनी 20 लाख मिळतील। आज मोठं वाटतंय, पण 20 वर्षानंतर तेच 20 लाख आजच्या मूल्यात फक्त 5 लाख इतकंच असतील। कदाचित कारही घेता येणार नाही। मुलांची लग्नाची तर गोष्टच सोडा, तुम्ही पैसे वाढवले नाही, तुम्ही ते कपाटात बंद केले आणि कुजायला सोडले। म्हणून हे लक्षात ठेवा, इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट कधीच एकत्र करू नका। इन्शुरन्स म्हणजे इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंट म्हणजे इन्व्हेस्टमेंट। आता बरोबरचा मार्ग काय आहे? कार इन्शुरन्स कसं घेतात? रिटर्नसाठी नाही, गाडी अपघातात गेला नाही तर आनंद होतो, राग नाही।
कारण तुम्ही शांतपणे गाडी चालवतात हे माहीत असतं. काही झालं तर मी कवर्ड आहे. फोन इन्शुरन्स पण तसंच आहे. 10,000 भरा आणि 1,50,00,000चा फोन तणावशिवाय वापरा. फुटला तरी ठीक, पण जीवनाबाबत लोक अचानक विचारतात मला काय मिळणार. इथेच विचार चुकतो. आता मी अशा इन्शुरन्सबद्दल सांगणार आहे जे तुम्हाला माहीत पाहिजे. हे तुमचं फ्युचर इन्कम प्रोटेक्ट करतं. 25 ते 30 वयात खूप कमी प्रीमियममध्ये 1 कोटीचं कव्हर मिळू शकतं. तुमचं काही झालं तर तुमचं कुटुंब आर्थिक दृष्टीने स्वतंत्र राहतं. काही प्लॅन्समध्ये ठराविक वयात एक्झिट घेतल्यास प्रीमियम परत मिळतो. इन्शुरन्सला एक्सपेन्स समजा, इन्व्हेस्टमेंट नाही. टर्म इन्शुरन्सचे फीचर्स मी तुम्हाला सांगते. तुम्हाला प्रीमियम भेटतं 400 ते 500 पर महिना. 51+ जास्त इन्शुरन्स पार्टनर्स आहे. 15% पर्यंत डिस्काउंट पण आणि कव्हरेज कोटींमध्ये. आता टायमिंग का मॅटर करतं. 25व्या वर्षी 800 रुपये पर महिना आणि 35व्या वर्षी खूप जास्त होतं. इन्शुरन्स उशिरा घेणं इक्वल्स टू ठरलेलं नुकसान. मी चॅनल प्रोफाईलमध्ये लिंक ॲड केली आहे. तुम्ही ती क्लिक करून चेक करू शकता. आणि एक महत्त्वाचं सत्य जे एजंट सांगत नाही, बहुतेक क्लेम रिजेक्शन्स खोट्या माहितीमुळे होतात. स्मोकिंग, ड्रिंकिंग, जुना आजार सगळं डिक्लेअर करा. थोडं जास्त प्रीमियम चालेल, पण नंतर कुटुंबाला कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. आता एक गोल्डन रूल मी तुम्हाला सांगते. बाय टर्म अँड इन्व्हेस्ट द रेस्ट. 2 मित्र असतात, दोघांकडे 1 लाख पर वर्ष मिळतात. सुरेशकडे मनी बॅकअप पॉलिसी आहे आणि 10 लाखाचं कव्हर. 20 वर्षानंतर त्याला 40 लाख मिळतात. इन्फ्लेमेशनमुळे अजूनही गरीब. तसंच रमेश, त्याच्याकडे टर्म प्लॅन आहे 15,000, कव्हर मिळतं 1 कोटी आणि 85,000 म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवले. 20 वर्षानंतर 1.5 ते 2 कोटी कॅश आणि पूर्ण प्रोटेक्शन सोबत. एक गरीब राहिला आणि एक श्रीमंत राहिला. आता निवड तुमची आहे. ऑनलाईन घ्या आणि एजंट कमिशन वाचवा. 98% प्लस क्लेम सेटलमेंट रेशिओ बघा. सगळे डिटेल्स लिहून ठेवा. कुटुंबाला माहिती द्या. अन्नर इन्शुरन्स म्हणजेच वेस्टेड इन्शुरन्स. जसं की तुम्ही हेल्मेट दंड टाळण्यासाठी घालत नाही, तुम्ही हेल्मेट घालता कारण घरी कोणी वाट पाहतंय. हेल्थ आणि टर्म इन्शुरन्स तेच हेल्मेट आहे. टॅक्स सेव्हिंगसाठी घेऊ नका, जबाबदारी म्हणून घ्या. 20 रुपयाच्या समोसेसाठी तुमचं आयुष्य विकू नका. मेंदू वापरा, भविष्य सुरक्षित करा आणि योग्य पॉलिसी घ्या. आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत नक्की शेअर करा आणि बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बॉसवाला, बी द बॉस.